नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालच्या या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ग्लॅमरच्या चकमकत्या दुनियेत देखील राहून आपलं साधेपण जपणारी अशी खूप कमी जण असतात आणि त्यातही वाचनाची आवड, खरं तर वाचनाचं वेड असणारी अशी माणसं अगदीच आपल्याला थोडी सापडतात. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे मृणाल कुलकर्णी. आज आपण मृणाल त्यांची गप्पा मारणार आहोत ते तिच्या वाचनाबद्दल, तिच्या वाचनाच्या संस्कारांबद्दल आणि तिच्या वाचनाच्या आवडीबद्दल. खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचाल या कार्यक्रमामध्ये. थँक यू. आम्हाला तुमचं काम माहिती आहे. एक अभिनय क्षेत्रातली एक खूप चांगली अभिनेत्री, चांगली दिग्दर्शिका. अजून बरंच काही तुमच्याबद्दल माहिती आहे. तुम्ही एक किती सुंदर लिहिता ते माहिती आहे. पण एक वाचक म्हणून आज आम्हाला तुमच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न विचारावासा वाटतो ते तुमच्या घरामध्ये सगळं वातावरण जे होतं ते वाचनाचं होतं, साहित्याचं होतं. मग हे वाचनाचे संस्कार कसे झाले? आपोआपच होत गेले का कोणी सांगितलं हे वाच, ते वाच असं? मी अशा घरात जन्मले की माझे आजोबा गोनी दांडेकर हे खूप मोठे लेखक होते आणि माझी आई मराठी विषयाची प्राध्यापिका होती. माझे वडीलही प्राध्यापक होते राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयाचे. त्याच्यामुळे आमचं घर हे पुस्तकांचं घर होतं माझ्यासाठी तरी. म्हणजे मला आठवतं लहानपणी की मी पुस्तक नसलेलं घर ही कल्पना मला खूप भयंकर वाटायची. एकदा मी माझ्या नातेवाईकांकडे एका गेले होते आणि एक 4 दिवस मला तिथे पहिल्यांदाच राहायची वेळ आली आणि त्यांच्या घरात एकही पुस्तक नव्हतं. तर मला हे इतकं भयंकर वाटलं होतं की मी घरी येऊन आल्या मला अजून आठवतं की मी आईला सांगितलं होतं की अहो त्यांच्याकडे ना एकही पुस्तक नाही आहे. तर हे पुस्तकाशिवायचं घर ही संकल्पनाच माझ्यासाठी विचित्र संकल्पना आहे कुठेतरी. त्यामुळे अशा घरात मी जन्मले वाढले. त्यामुळे पुस्तकाची आवड, वाचनाची आवड न लागणं हे अशक्य होतं. आणि मला आनंद होतो या गोष्टीचा की माझं लग्न झालं रुचिर कुलकर्णी यांच्याशी. ते व्यवसायाने वकील आहेत. आम्ही बालमित्र आहोत आणि माझ्याहून जास्त आवड वाचनाची त्यांना आहे आणि आमच्या मुलाला पण आता आवड आहे. त्यामुळे जी ओरड होते की मुलं वाचत नाहीत, आमच्या घरात वाचन नाही, तर मला वाटतं की तुमच्या घरात पुस्तकं असतील तर तुम्हाला वाचनाची आवड लागणार नाही असं होऊच शकत नाही. हा वाचनाचा संस्कार मुळातून आलेला होता. ही वाचनाची आवड लागली होती. पण ही घडत कशी गेली? काय काय वाचायला सुरुवात केली आणि ती काय काय आवडत गेलं? नशिबाने मी अशा घरामध्ये जन्मले की ज्या घरामध्ये काय वाचावं हे मला शिकण्यासाठी कुठे बाहेर जावं लागलं नाही. बरोबर. उत्तम साहित्य अनेक भाषांमधलं माझ्या घरी उपलब्ध होतं. फक्त स्वतःला किती आवड आहे आणि ते कुठेतरी जीन्समधनं आलंच असणार ना वाचनाची आवड. त्याच्यामुळे योग्य वयामध्ये योग्य वाचन आणि ती पुस्तकं हातात पडणं, ती मिळत जाणं आणि त्यावर आपलं मत व्यक्त करता येणं, ही जी एक संपूर्ण प्रक्रिया असते ती आमच्या घरात खूप सहजपणे घडली. त्या दृष्टीने मी अतिशय भाग्यवान आहे असं मला वाटतं. खूप लहानपणापासून ही वाचनाची आवड होती आणि या वाचनाच्या वेडाबद्दल खरं तर बरंच काही तुम्हाला म्हटलं जायचं की पुस्तक दिसलं की त्याचा फडशा पाडायचा. हे एक खूप म्हणजे स्वभाव होता खरं तर तुमचा. तर त्याबद्दल थोडंसं. स्वभाव होता असं काही म्हणू शकणार नाही आपण, कारण अजूनही तसंच आहे की गाडीत सुद्धा बसल्या बसल्या मला पुस्तक लागतं वाचायला आणि आता त्याच्याबद्दल मला खूप रागावलं जातं की ही वाईट सवय आहे. पण ही खूप लहानपणापासूनची सवय आहे. पुण्यामध्ये जन्मले मी आणि वाढले. तिथे मॅजेस्टिक गप्पा होत्या किंवा वसंत व्याख्यानमाला होत्या. अनेक लेखकांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी, त्यांना ऐकण्याची संधी आणि त्यांची पुस्तकं वाचण्याची संधी, अशी तिहेरी संधी पुण्यासारख्या शहरामध्ये उपलब्ध होती आणि त्या सगळ्याचे संस्कार झाले आणि त्यामुळेच मला वाटतं की ही सवय खूप जास्त घडली आणि ती घडवली गेली. आणि फक्त लहानपणीच नाही, मला कळलं तू काय विचारतेस. मी हे कुठेतरी मुलाखतीत सांगितलं की माझे वडील मला शेळी म्हणायचे, कारण शेळी जशी चरते तशी तू पुस्तक हातात पडल्या क्षणी ते वाचायला सुरुवात करतेस आणि घरी जाईपर्यंत अर्ध वाचून झालेलं असतं. पण तीच आवड माझी अजूनही कायम आहे आणि माझ्या नशिबाने मी अभिनेत्री आहे आणि जेव्हा मी अभिनेत्री म्हणून काम करत असते तेव्हासुद्धा मला पुस्तक नेण्याची एक संधी माझ्या क्षेत्राने उपलब्ध करून दिलेली आहे की मी माझा वेळ माझ्या सेटवर सुद्धा काढू शकते आणि मी वाचू शकते. नक्कीच. खूप साहित्य संपन्न अशा घरामध्ये बालपण गेलं तुमचं. त्यानंतरचा प्रवास देखील असा अभिरुची संपन्न घरामधून होतोय. तर काही किस्से गोनीदांबरोबरचे तुमचे नक्की असेल किंवा या वाचनाच्या संस्कृतीबद्दल, या वाचनाच्या संस्कारांबद्दल, आवडीबद्दल त्यांच्याशी काही निगडीत किस्से असेल तर ते आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडतील ऐकायला. मला आता खूप गंमत वाटते आठवताना की जेव्हा मी लहान होते तेव्हा एवढा मोठा माणूस
आपल्या घरात आहे असं काही मला वाटत नव्हतं. कारण माझ्यासाठी ते माझे आजोबा होते, बरोबर. जे लाड करायचे. आणि लोक जेव्हा त्यांना पत्र लिहायचे, जोपर्यंत मी त्यांचं साहित्य वाचायला सुरुवात केली नव्हती तोपर्यंत, किंबहुना मला असं वाटतं की आता मी त्यांचं साहित्य जेव्हा वाचते तेव्हा मला असं वाटतं की या माणसांनी कसं पाहिलं असेल. बरोबर. म्हणजे काय रेंज आहे त्यांच्या लिखाणाची. जैत रे जैत हे जवळजवळ आदिवासी आपण म्हणूया अशा लोकांच्या जीवनावरचं नाट्य आहे ते. पडघवली आहे ते कोकणातल्या लोकांच्या जीवनावर. विदर्भातली त्यांचं लिखाण आहे. बाबा आमट्यांच्या कार्याची माहिती देणार आहेत. 5 संतांवर त्यांनी वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहिल्या. तुकार आकाशा एवढा, दास डोंगरी राहतो, मोगरा फुलला. इतकं वैविध्य असणारा, ज्यांनी आपल्या लिखाणातून वैविध्य दाखवलं, तो माणूस हा आपला आजोबा होता फक्त. याची मला नंतर गंमत वाटायला लागली जेव्हा मी स्वतः मराठी वाङ्मय घेऊन ग्रॅज्युएशन करायला लागले, की असे लेखक असतात आणि त्यांची ग्रंथसंपदा असते. आणि जग किती मोठं आहे आणि विपुल ग्रंथसंपदा म्हणजे काय, त्यातले वेगवेगळे विषय हाताळणं म्हणजे काय, हे वय वाढतं तसं कळत जातं. आणि हे सगळं हा माणूस आपल्या घरात बसून लिहित होता आणि आपल्याला कळलंच नाही असं तेव्हा प्रकर्षाने त्याची जाणीव झाली. आणि मग मी माझ्या आजोबांकडे एक लेखक या दृष्टीने बघायला सुरुवात केली. मृणालताई, आम्हाला अजूनही तुमच्या वाचनाच्या वेळाबद्दल, या वाचनाच्या तुमची खास काय आवड आहे पुस्तकांची त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. पण आता आम्ही तुम्हाला ओळख करून देणार आहोत एका खास पुस्तकाची. महाभारत म्हणजे भारतीय संस्कृतीचा आणि साहित्याचाही एक अविभाज्य भाग. या महाभारताची अनेक रूपं आपण पाहिलेली आहेत, ऐकलेली आहेत. आणि आता आपल्यासमोर येतंय ते कथारूप महाभारत. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या लेखनातून साकारलेलं हे कथारूप महाभारत राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. चित्ररूपातून, गोष्टींमधून, दृश्य रूपातून लहानपणापासून आपल्या समोर महाभारतातल्या अनेक प्रसंगांची ओळख होते. याच गोष्टीरूप महाभारताचं एक वेगळं रूप राजहंस प्रकाशनानं समोर आणलंय. 88 साली मी एकदा पाडगावकरांच्याकडे काही कामानिमित्ताने गेलो होतो. त्यावेळी दूरदर्शनवर महाभारत मालिका चालू होती आणि ती अतिशय लोकप्रिय होती. त्यावेळी श्रीनिवास खळे तिथे बसले होते आणि श्रीनिवास खळे, पाडगावकर आणि मी अशा गप्पा चालू असताना पाडगावकर मला असं म्हणाले की कथारूप महाभारत म्हणून कमला सुब्रमण्यम या मद्रासच्या विदुषीने फार चांगलं महाभारत इंग्रजीत आणलंय आणि ते भारतीय विद्याभवननी प्रकाशित केलंय. तर केव्हा तरी तुम्ही ते वाचा. त्यानंतर मी ते वाचलं आणि तेव्हा माझ्या असं मनात आलं की या महाभारताचा आपण अनुवाद करावा आणि मराठी वाचकांना द्यावा. कमला सुब्रमण्यम यांच्या मूळ इंग्रजीतल्या या महाकाव्याचं रूपांतर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून साकारलंय. एकाच कृष्णासारखा अर्जुन नाही, अर्जुनासारखा द्रुपद नाही, द्रुपदासारखी आणखी कोणी कुंती नाही. प्रत्येक माणूस वेगळा, त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे. 1000 पानाचं पुस्तक हे लिहायचं, इतक्या लोकांची मानवी जीवनाचे अनुभव त्याच्यात गोळा करायचे, हा एक प्रकारचा चमत्कारच आहे असं मला प्रतिभेचा अर्थात. तसंच शेक्सपियरचे बघा 37 नाटकं आहेत आणि प्रत्येक नाटकात जितकी पात्र आहेत तसं दुसरं पात्र तुम्हाला आढळणार नाही. मानवी स्वभावाचे इतके नमुने बारकाईने न्याहाळायचे, त्यांच्यावर विचार करायचा, त्यांची सुखदुःख, त्यांचा मूर्खपणा, त्यांचा लोभ, मोह हे सगळं जाणून घ्यायचं आणि त्यांना उभं करायचं वाचकाच्या डोळ्यासमोर. ही फार असामान्य प्रतिभेच्या माणसालाच साधेल अशी गोष्ट आहे. ती फक्त महाभारतकार व्यास आणि 37 नाटकांचा लेखक विल्यम शेक्सपियर यांनाच साधू शकते. राजहंस प्रकाशनानं हे कथारूप महाभारत प्रकाशित केलंय. चित्रकार रवी परांजपे यांनी कथारूप महाभारताचं मुखपृष्ठ केलंय. वाङ्मयाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची, दीर्घकाळ त्यांना जवळ ठेवता येईल. केव्हाही वाटलं तर कुठलंही पान किंवा कुठलंही प्रकरण सहजपणे वाचता येईल अशी काहीतरी भरीव ग्रंथरूप भेट द्यावी या विचारातून खरं तर महाभारत हे डोळ्यासमोर आलं. राजहंसानं फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं सुबोध बायबल, शेषराव मोरे यांचं मुस्लिम मनाचा शोध आणि 4 आदर्श खलिफा हे त्या धर्मांची माहिती करून देणारे ग्रंथ प्रकाशित केलेत. आता महाभारताच्या निमित्तानं विविध मानवी स्वभाव, युद्ध, जय पराजय आणि इतिहास यांच्याबद्दलचं विश्लेषण करणारं हे महाभारत वाचकांच्या भेटीला येतंय.
यानंतर वाचाल तर वाचालमध्ये आपण ब्रेक घेऊन परत येणार आहोत आणि पुन्हा गप्पा मारणार आहोत, पुस्तकांविषयी जाणून घेणार आहोत. पहा फक्त वाचाल तर वाचाल. आज आपण वाचाल तर वाचालमध्ये गप्पा मारतो एका खास गेस्टशी, मृणाल कुलकर्णी यांच्याशी. तुमच्या वाचनाच्या वेळाबद्दल तर तुम्ही सांगितलं, खूप चकमकत्या झगमगत्या अशा दुनियेत काम आहे तुमचं, सगळीकडे ग्लॅमर आहे. अशा वेळेला ही पुस्तकं तुमच्या जगण्याला, तुमच्या कामाला कसं समृद्ध करतात? मला वाटतं ही पुस्तकं तुम्हाला पाय जमिनीवर ठेवायला शिकवतात. ही पुस्तकं तुम्हाला जग किती मोठं आहे याची आठवण करून देतात सारखी. आणि ही पुस्तकं तुम्हाला विचार करायला लावतात. पुस्तकं तुम्हाला वेगवेगळ्या दुनियेमध्ये नेतात. मला स्वतःला प्रवास वर्णनांचं अतिशय वेड आहे. मला प्रवासाचंही खूप प्रवासाची आवड आहे. आणि आपण म्हणजे घरबसल्या आपल्या कल्पनाशक्तीमधून कोणत्याही दुनियेत सफर करू शकतो पुस्तकाच्या माध्यमातून. ही कल्पना मला अतिशय आवडते आणि एक्साईट करते असं पण म्हणूया आपण. आणि त्यामुळे मला वाचनाशिवाय मी राहू शकत नाही. पण अनेक जे तुमचे रोल आहेत, ज्या तुमच्या भूमिका आहेत, या कादंबऱ्यांशी किंवा त्या व्यक्तिरेखांशी खूप जुळल्या गेलेल्या आहेत. स्वामीपासूनचा तुमचा सुरू झालेला प्रवास जो आहे, तिथपासून ते अगदी आतापर्यंत द्रौपदीपर्यंतचा जो प्रवास आहे, हा अनेक तुमच्या वाचनाच्या धाग्याशी जोडला गेलेला आहे. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं की कुठेतरी ते एक विधिलिखित असणार की साहित्याशी संबंध तू कोणतंही क्षेत्र निवडलंस तरी तुझा येणारच. साहित्य आणि इतिहास ह्या दोन गोष्टी माझ्या संपूर्ण कारकिर्दीच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या. माझं पदार्पण झालं ते स्वामी या मराठीतल्या आपण म्हणूया मोस्ट सेलिब्रेटेड अशा अत्यंत लोकप्रिय अशा कादंबरीच्या वर आधारलेल्या मालिकेतून. त्यानंतर माझी पहिली हिंदी मालिका श्रीकांत ही शरदचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर आधारलेली होती. आणि त्यानंतर सुद्धा इतिहास आणि साहित्य यांनी कधीही माझा हात सोडला नाही असं मला वाटतं. कारण फक्त ऐतिहासिक भूमिका जरी माझ्या बघायच्या झाल्या तरी मीराबाई मी पोर्ट्रे केली. द्रौपदी, ज्या द्रौपदीच्या लेखिकेला प्रतिभा राय यांच्या उडिया कादंबरीला ज्ञानपीठ अवॉर्ड यावर्षीचं डिक्लेअर झालं आहे, त्या द्रौपदीमध्ये मी काम केलं. हसरते ही जयवंत दळवींच्या अधांतरीवर आधारित कादंबरी होती. अवंतिका ही स्नेहलता दसनूरकरांची एक लघु कादंबरी होती. हो, त्यामुळे इतिहास आणि साहित्य याचा कुठेतरी सारखा संबंध माझ्या संपूर्ण करिअरशी आलेला आहे. आणि तो आला ही एक फार चांगली गोष्ट मला स्वतःला वाटते. कारण ते दोन्ही हात मला सोडायचेच नव्हते, इतिहासाचा सुद्धा आणि साहित्याचा सुद्धा. त्यामुळे या क्षेत्रात सुद्धा मला माझी वेगळी ओळख साहित्य आणि इतिहासाच्या माध्यमातून करता आली, याचा मला खूप आनंद होतो. नक्कीच. आपण वाचाल तर वाचालमध्ये एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या आवडीच्या अशा पुस्तकातला एक छोटासा पॅराग्राफ वाचून दाखवाल? हे माझ्या आजोबांनी लिहिलेलं पुस्तक आहे, पडघवली. माझी अत्यंत आवडती कादंबरी. माझे आई वडील, माझे पती, आम्ही मिळून या कादंबरीचं, याच नाही तर माझ्या आजोबांच्या 8 ते 9 कादंबऱ्यांचं आम्ही अभिवाचन करतो. आणि लोकांनी वाचावं अशी आमची इच्छा आहे, यासाठी आम्ही हे करतो. आणि वाचत नसतील तर आपण त्यांना वाचून दाखवूयात या भावनेतून करतो. कारण उत्तम साहित्य हे जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टींमध्ये एक आहे असं आमच्या संपूर्ण कुटुंबाचं मत आहे. आणि कुठेतरी ते सर्व पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पडघवलीमधला पहिला पॅराग्राफ मी वाचते. लगीन झाले, आय रिपीट, लगीन झालं तेव्हा मी होते 8 वर्षांची. लगीन म्हणजे काय हेही कळायचं नाही त्यावेळी. मैत्रिणी चिडवायच्या, मीही वरवर चिडायची, पण मनात मज्जा वाटायची. माहेर माझं दाभोळ खाडीपासून आत 8-10 कोस. वडिलांना मुलगी मी एकटी. लहानपणी आई गेलेली म्हणून त्यांनी म्हटलं एकदाचं उरकून गेलं लगीन म्हणजे सुटलो रिणातून. लगीन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मामांजी म्हणाले वरात थेट गावापर्यंत न्यायची. झालं. मेणा सजवला, मी नि हे बसलो मेण्यात. मला मुळीच लाज वाटली नाही. यांच्या जरीच्या टोपीकडे नि काजळ घातलेल्या डोळ्यांकडे बघून हसूच आलं. हे रागावून बाहेर बघायला लागले. 8-10 कोस जायचं होतं. थोडा वेळ इकडे तिकडे करण्यात वेळ गेला आणि मग पेंगुळले.
केव्हा झोप लागली कुणास ठाऊक. चांगली रात्र झाली. सासरी येऊन मेणा टेकला तेव्हा आते सासूबाई उभ्या होत्या दारात. त्यांनी मेण्यात वाकून पाण्याची बोटं लावली माझ्या डोळ्यांना. तशी पटकन जागी झाले. कुठं आहे मी? काही उमगे ना. बावरल्यासारखी झाले. इकडे तिकडे पाहायला लागले. आत्ते सासूबाई कौतुकाने पाहत होत्या माझ्याकडे. बावट्याला धरून उचललं नि पोटाशी धरून म्हणाल्या, बावरू नकोस हो पोरी, सासरी आली आहेस तू पडघवलीला. ही माझी नि पडघवलीची पहिली ओळख. वाचाल तर वाचालमध्ये तुमचं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गप्पा मारतोय मृणाल कुलकर्णी यांच्याशी. मृणाल, एक वाचनाचं वेळ, वाचनाचे संस्कार याबद्दल तर तुम्ही बोलात, पण वाचन याच्यानंतरचा पुढचा टप्पा होता तो लिखाणाचा. त्यामध्ये सुद्धा तुम्ही बरंच काही काम केलेलं आहे, संपादन केलेलं आहे आणि त्याच्या बरोबरीनं वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, ती जोपासण्यासाठी सुद्धा तुम्ही विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे. त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगा. मला स्वतःला वाचनाबद्दल प्रचंड आस्था आहे आणि आपल्या घरात पालकांनी जर वाचलं तर मुलं नक्की वाचतील याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. त्या दृष्टीने पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत यासाठी मी एका उपक्रमात सहभागी होते स्वतः. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे ग्रंथ तुमच्या दारी. पुस्तक पेटी असं स्वरूप आहे त्याचं आणि 100 पुस्तकं असलेली एक पेटी तुमच्यापर्यंत येते. ती 4 महिने तुमच्याकडे राहते आणि तुम्ही 35 सभासद गोळा करून एक फिरतं ग्रंथालय असं त्याचं स्वरूप आहे आणि 4 महिन्यानंतर ती पेटी बदलली जाते आणि नवी पेटी तुमच्याकडे येते आणि उत्तमोत्तम नवी दर्जेदार पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. त्याची वेबसाईट उपलब्ध आहे. फेसबुकवर पण तुम्हाला नक्की ते मिळेल बघायला. ग्रंथ तुमच्या दारी असा उपक्रम आहे. आणि दुसरा एक खूप छान उपक्रम अलीकडेच मुंबईमध्ये सुरू झाला आहे. त्याचं नाव आहे वयम. वयम हे 5वी ते 10वीच्या मुलांसाठी अत्यंत सजगपणे त्यांच्यासाठी मुद्दाम तयार केलेलं हे मासिक आहे. आणि या मासिकामध्ये मुलांनी वाचलं पाहिजे असं सगळं काही, त्यांना डोस वाटणार नाही अशा पद्धतीने अत्यंत केवळ गमती जमती, पण या वयातली जी मुलं असतात ती खूप चौकस असतात. त्यांना खूप गोष्टी माहिती असतात. ही माहिती घेण्याची त्यांची वृत्ती अधिकाधिक कशी वाढेल आणि वाचनाकडे त्यांना अधिकाधिक प्रवृत्त आपण कसं करू शकू हा विचार डोक्यात ठेवून हे मासिक डिझाईन केलेलं आहे. हे 2 कार्यक्रम मी मनपूर्वकतेने माझा सहभाग त्यांच्यामध्ये असतो. अगदी शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या पुस्तकाविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. मी अनेक वृत्तपत्रातून आणि मासिकांमधून अनेक वर्ष गेस्ट एडिटर म्हणून काम केलं, लिहिलं आणि त्यातले काही लेख गोळा करून त्याचं एक पुस्तक समकालीन प्रकाशननी प्रकाशित केलं. त्याचं नाव मेकअप उतरवल्यावर. पण मला की मी स्वतः लेखिका आहे वगैरे असं वाटत नाही. ज्या घरात मी जन्मले त्या घरात एक फार मोठा लेखक होऊन गेलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की एक अभिनेत्री म्हणून मी दुसऱ्यांचे विचार मांडते. त्याखेरीज मला जे म्हणायचं असतं ते मांडण्यासाठी मी फक्त लेखणी उचलली आहे आणि मला याचा आनंद होतो की लोकांना मी जे काही लिहिते ते आवडतं. खूप खूप वेगळ्या विषयावर आज गप्पा मारल्या म्हणाल तुमच्याशी आणि वाचाल तर वाचालच्या या भागामध्ये तुम्ही आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि वाचाल ते वाचाल सारखा उत्तम कार्यक्रम दिल्याबद्दल मी IBN लोकमतची मनापासून आभारी आहे. थँक्यू. आज आपण गप्पा मारल्या मृणाल कुलकर्णी यांच्याशी. अगदी वेगळा पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण जाणून घेतला. वाचनाने माणूस किती समृद्ध होतो हे त्यांनी आपल्याला त्यांच्या अनुभवावरून तर सांगितलंच आहे. वाचाल तर वाचालच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत याच वेळेला याच वारी. पण जाता जाता ऐकणार आहोत एक छानशी कविता. मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी. मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी. मी कर्जत होऊन गर्जत फिरतो प्यानल बडवत. ऊर फुटे तो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. असा मराठी बाणा, असा मराठी बाणा मजला कुणीही कसेही ताणा. मजला कुणीही कसेही ताणा.